भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त, लढाऊ विमानं जळून राख, धावपट्टी आणि इमारती बेचिराख, सॅटेलाइट फोटो समोर। शोपियानमध्ये खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त, AK-47, जिवंत काडतुसं आणि हातबॉम्बही जप्त। चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्स आणि तुर्कीच्या TRT वर्ल्डवर भारतात बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याची बलूच नागरिकांची घोषणा, दिल्लीत उच्चायुक्तालय सुरू करण्याची भारत सरकारकडे मागणी। मध्य प्रदेशातल्या भाजपच्या मंत्र्यांचं कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान, मंत्र्याविरोधात मध्य प्रदेश हायकोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश, काँग्रेसची निदर्शनं। लाडकी बहीण योजनेच्या नावानं शेकडो बनावट बँक खाती, सायबर गुन्ह्यांसाठी लाडकीच्या खात्यांचा वापर, चौघांना अटक, मास्टरमाइंड प्रतीक पटेल फरार। राज्यातल्या अनेक भागात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस, केळीच्या बागा आडव्या, उन्हाळी भुईमूग तसंच हळद आणि आंबा बागांनाही फटका।